आणि संपूर्ण हे आहे ना इको फ्रेंडलीमध्ये त्यांनी केलेलं आहे। बाजूला आपल्याला आई म्हणून लिहिलेलं दोन्ही साईडला दिसतं आहे। तर तुम्हाला डिझाइन केलेली आहे आणि बाजूलाही इथे आपल्याला दोन मोर बघायला मिळतात आहेत। तसंच तुम्ही कलर कॉम्बिनेशन वगैरे बघू शकतात। गोल्ड कशी दिसेल आणि ह्याची किंमत बघाल ना तर ह्याची किंमत 12,000 रुपये त्यांनी ठेवलेली आहे। नाव दिलं आहे गजराज मंदिर म्हणून त्यांनी पूर्णपणे फोममध्ये केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये विशेष करून व्हाईट आणि येलो अशी रंगसंगती त्यांनी केलेली आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया। तुम्हाला माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती गणपती सिरीज चालू झालेली आहे आणि आज मी आलेलो आहे दादर वेस्टला छबिलदास हायस्कूलच्या समोर वनमाळी हॉल येथे ना हरदेव आर्ट्स म्हणून भव्य असं प्रदर्शन मकराचं लागलेलं आहे। त्यांच्याकडे आज आपण बघणार आहोत की इको फ्रेंडली मकर त्यांच्याकडे मिळतात। किती रुपयापासून सुरुवात होतात, काय साईज आहे, संपूर्ण आजचा डिटेल व्हिडिओ होणार आहे। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता मी उभा आहे दादर वेस्टला। समोरच आपल्याला आहे ना आयडियल बुक डेपोची गल्ली दिसेल। तर तुम्ही इथून दादर स्टेशनवर येऊ शकता सुविधाच्या गल्लीमधनं। समोरच आपल्याला छबिलदास हायस्कूल ही शाळा दिसेल आणि बरोबर या शाळेच्या समोरच आपल्याला हा वनमाळी हॉल दिसेल। इकडे तुम्ही बघू शकता हरदेव आर्ट्स म्हणून इकडे प्रदर्शन भरवलेलं आहे। इको फ्रेंडली जर तुम्हाला मकर घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकता। वरती तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतो आहे। 30 वर्ष बाप्पाच्या सेवेत तत्पर। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे मकर बघायला मिळतात। तर आता आपण आहे ना फोमपासून बनवलेले इकडे मकर बघतोय। तर याच्यामध्ये ना फायबर वगैरे वापरलेले आहे आणि तुम्ही बघू शकतात ना इको फ्रेंडली मकर आहेत। तर तुम्ही ते बघाल तर 3.5 फीट अशी त्याची साईज आहे आणि हे तुम्ही या साईडला बघाल तर इकडे तुम्हाला स्वस्तिक ओम वगैरे असं तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे। कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे बघू शकतात आणि आहे ना जी किंमत पूर्णपणे 9,000 आहे आणि याच्यामध्ये साधारण 2 फुटाची मूर्ती बसू शकते। तर इथे पुढे आल ना तर तुम्हाला इकडे हे एक सुंदर मकर बघायला मिळतं आहे। P16 म्हणून ह्या मकराचं नाव आहे। ही सगळे आपण जे मकर बघतोय ना ते इको फ्रेंडली आहेत आणि ह्याची पण साईज 3.5 फूट आहे आणि असं तुम्हाला मंदिरासारखं जर मकर पाहिजे असेल तर तुम्ही ते बघू शकतात। खूप सुंदर अशी याच्यावरती डिझाईन केलेली आहे आणि वरती जर बघाल तर तुम्हाला सुरेख असं एक कळस बघायला मिळतं आहे। तर लाईट वगैरे लावलेली आहे पाठीमागे तुम्ही बघाल तर तुम्हाला अशी लाईट वगैरे बघायला मिळते आहे। सुरेख असं हे आपल्याला मंदिराचं डेकोरेशन बघायला मिळतं आहे आणि जी किंमत पण इथे लावलेली आहे 8,000 रुपये जी किंमत आहे। तर आपण पुढे आलो ना तर आपल्याला हे एक सुंदर बाजूला असे लोड बघायला मिळतात आहेत आणि तुम्ही लोड बघाल तर लोडवरती पण आहे ना खूप सुंदर अशी डिझाईन वगैरे केलेली आहे आणि ते बघाल तर वरती सुंदर अशी डिझाईन आणि संपूर्ण सुरेख अशी आरास आहे। पाठी प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला LED बघायला मिळणार आहे आणि ह्या डेकोरेशनची किंमत तुम्ही बघाल तर 5,000 रुपये आहे। तर पुढे येऊया। पुढे तुम्ही बघाल तर ग्रास मंदिर म्हणून असं हे नाव दिलेलं आहे ह्याला। तर वरती बघाल तर आपल्याला हे कळस बघायला मिळतो आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये लाईट आहे। विशेष करून तुम्ही बघाल तर फोमचा वापर केलेला आहे। यंदा तुम्हाला इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकतात आणि ह्याची हाईट बघाल ना तर 4.5 म्हणजे 4 फुटापेक्षा जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 2.5 ते 3 फुटाची मूर्ती आरामात ठेवू शकतात। साधारण 2.5 फुटाची मूर्ती राहील आणि व्हाईट आणि ऑरेंज असं त्यांनी कॉम्बिनेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि 7,000 रुपयाची किंमत आहे। तर खूप सुंदर असं हे आपल्याला इथे मकर बघायला मिळालं। तर आता आपण पुढे बघतोय इकडे आपल्याला ना बैठक मोठी म्हणून नाव आहे। वरती आपल्याला श्री गणेशाय नमः दिसत आहे। सुंदर असं पाठीमागे ग्रास लावलेला आहे ग्रीनचा। वरती तुम्ही बघाल श्री लिहिलेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला LEDचं आणि फोममध्ये बघायला मिळतं आहे। बाजूला आपल्याला 2 मोर बघायला मिळतात आहेत। तर तुम्ही इथे मोर बघू शकतात। या साईडला पण आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही साधारण 3-3.5 फुटाची आरामात मूर्ती ठेवू शकतात आणि ह्याची किंमत आहे ना 16,000 रुपये आहे। तर आता आपण पुढे आलेलो आहे आणि पुढे जर तुम्ही बघाल तर ह्या डेकोरेशनला वक्रतुंड म्हणून नाव दिलेलं आहे। समोरच आपल्याला वक्रतुंड म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे आणि सर्कलमध्ये म्हणजे खूप सुरेख अशी डिझाईन केलेली आहे आणि बाजूलाही इथे आपल्याला 2 मोर बघायला मिळतात आहेत। तसंच तुम्ही कलर कॉम्बिनेशन वगैरे बघू शकतात। गोल्डन डिझाईन केलेली आहे आणि गोल्डन ह्याच्यामध्ये वक्रतुंड वगैरे असं लिहिलेलं आहे। तर सुरेख अशी ही आरास केलेली आहे गणरायासाठी। बाजूला आपल्याला 2 मोर बघायला मिळतात तुम्ही ते बघू शकतात। ही फोममध्ये आहे। यंदा जर तुम्हाला असं रेडीमेड मखर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही हरदेव आर्ट्स या एक्झिबिशनला वनमाळी हॉल येथे भेट देऊ शकतात आणि याची किंमत 6,500 आहे।
हाईट आहे ही 3.5 फूट आहे, म्हणजे साधारण 2.5 फुटाची मूर्ती ह्याच्यामध्ये बसू शकते। तुम्ही बघू शकता सुरेख असं काम केलेलं आहे। पुढे आपण आता बघतोय ना, हे आपल्याला दीपमाळ मंदिर बघायला मिळतं आहे। वरती आपण आहे ना हे कळस बघू शकतो, गोल्डन आणि रेड असं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि सुरेख असं रंगसंगती केलेली आहे, इको फ्रेंडली पूर्णपणे। आणि साईडला जर तुम्ही ते बघाल तर आपल्याला इकडे पणत्या बघायला मिळतात आहे। तुम्ही इकडे बघाल तर 1 2 3 4 5 6 एका लाईने 6 पणत्या आहेत, असे तिन्ही साईडला तुम्हाला इथे पणत्या आहेत, नाही चारही साईडला लावलेल्या आहेत त्यांनी, चारही पूर्ण साईडला आपल्याला पणत्या आहेत। तसंच मध्ये ना आपल्याला इकडे गोल्डनमध्ये ओम बघायला मिळतो आहे। असा हा एक मंदिराचा त्यांनी देखावा केलेला आहे, दीपमाळ मंदिर म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे। आणि याची हाईट आहे ना 5 फुटापर्यंत आहे साधारण। जर तुमचा गणपती 3-3.5 फुटाचा असेल गणपती बाप्पाची मूर्ती, तर खूप सुरेख अशी दिसेल। आणि ह्याची किंमत बघाल ना तर ह्याची किंमत 12,000 रुपये त्यांनी ठेवलेली आहे। तर ही आरास जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही बुक करू शकतात। पुढे आता आपण आलो ना तर आपल्याला हे भोले मंदिर म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे। व्हाईट आणि ऑरेंजमध्ये आपल्याला इकडे त्यांचं कलर कॉम्बिनेशन त्यांनी केलेलं आहे। बाजूलाही खूप सुंदर अशी मोराची डिझाईन आहे। पुन्हा एकदा लाईटिंगवर त्यांनी यंदा खूप उत्तम असा भर दिलेला आहे आणि तुम्ही फोमचा वापर केलेला आहे। तर पुढे ते बघाल ना तर इकडे तुम्हाला पाट, जर इथे तुम्ही गणपती बाप्पा बसवलात तर इथे तुम्ही पाट ठेवू शकता, तसं त्यांनी इकडे माप केलेलं आहे पाटाचं। इथे मधोमध तुम्ही गणपती ठेवू शकतात। ह्याची हाईट आहे 4.5 फूट आणि ह्याची किंमत आहे 9,000 रुपये किंमत आहे ह्याची। जर तुम्हाला असं हे भोले मंदिर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात। पुढे आपण आलो ना तर आपल्याला गजराज मंदिर बघायला मिळतं आहे। तुम्ही इकडे बघू शकतात गणपती नमा ओम वगैरे, बाजूला स्वस्तिक आपल्याला बघायला मिळतं आहे। आणि ह्याची हाईट साधारण 4.5 फूट आहे आणि ह्याचं नाव दिलं आहे गजराज मंदिर म्हणून त्यांनी, पूर्णपणे फोममध्ये केलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये विशेष करून व्हाईट आणि येल्लो अशी रंगसंगती त्यांनी केलेली आहे। पाठीमागे तुम्ही इकडे ना डिझाईन बघू शकतात, खूप सुंदर अशी केलेली आहे। आणि ह्या मंदिराची किंमत आपल्याला 10,000 रुपये त्यांनी ठेवलेली आहे। तर पुढे आपण बघितलं तर जय श्रीराम मंदिर त्यांनी उभारलेलं आहे आणि हे पूर्ण मंदिर आहे ना 4 फुटामध्ये आहे। पाठीमागे पण आपण बघितलं तर रामाची प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते आहे। ही पूर्ण अशी लाईटिंगची असेल आणि बाजूला आपल्याला 2 मोर दिलेले आहेत, तुम्ही बघू शकतात। ह्या पिलरवरची तुम्ही डिझाईन बघाल तर खूप सुंदर आणि सुबक केलेली आहे। प्रत्येक डेकोरेशनमध्ये काही ना काहीतरी वेगळेपणा दाखवण्याचा त्यांनी यंदा प्रयत्न केलेला आहे। हे राम मंदिर आहे ना 4 फुटाचं आहे आणि ह्या राम मंदिराची किंमत 8,000 रुपये आहे। ह्याच्यामध्ये साधारण 1.5-2 फुटाची मूर्ती आरामात राहू शकते। तर ही तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता। तर आपण पुढे बघूया। पुढे आलात तर आपल्याला इकडेही 2 मोर बघायला मिळतात आहे। पाठीमागे सुंदर असं गणपती बाप्पाची आपल्याला एक कलाकृती केलेली आहे। एक पाठी ग्रास आहे, वरती बघाल तर आर्टिफिशियल फुलं लावलेली आहेत येल्लोमध्ये, येल्लो आणि व्हाईट असं त्यांनी कॉम्बिनेशन केलेलं आहे। आणि ह्या मकराची किंमत आपल्याला 9,000 रुपये बघायला मिळते आहे। तसंच पुढे आपण आलो तर आपल्याला राजमहल मोठा बघायला मिळतो आहे। वरती कळस आपल्याला बघायला मिळत आहे आणि वरती आपल्याला अष्टविनायक ओम वगैरे बघायला मिळत आहे। 8,000 रुपये त्याची किंमत आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला आहे ना डिझाईन वगैरे केलेली बघायला मिळते। वेगवेगळे डिझाईन तुम्हाला इकडे बघायला मिळेल। 5 फुटाचा हा पूर्ण महल आहे त्यांनी बनवलेला आणि ह्याची किंमत आहे 8,000 रुपये। तसंच पुढे आपण आलो ना तर इकडे पुढे आपल्याला 6,500 अशी ह्याची किंमत आहे आणि ही पूर्ण इको फ्रेंडली बनवलेली आपल्याला हे मखर बघायला मिळतात आहेत। साधारण 6,000 6,500 7,000 ह्या रेंजमध्ये आपल्याला इकडे ही मखर बघायला मिळतात आहे। तर तुम्ही ते बघू शकतात। संपूर्ण आपल्याला इथे लाईटिंग वगैरे बघायला मिळते आहे आणि ह्याची हाईट आहे ना 3 फूट आहे। तसंच आपण इकडे बघतो आहे, पुढे आलात तर आपल्याला इकडे एक मखर बघायला मिळतं आहे। बाजूला तुम्ही बघाल इथे इकडे मशीन लावलेली आहे, ही स्वतःच गोल फिरत आहे। पाठी आपल्याला LED बघायला मिळते आहे आणि 3.5 फूट आपल्याला हे मखर बघायला मिळतं आहे। तर ह्याची किंमत आहे ना 9,000 रुपये। बाजूला 2 लोड दिलेले आहेत। तर आता आपण आहे ना पुढचं डेकोरेशन बघतो आहे। खूप सुंदर अशी आरास केलेली आहे। ह्याचं नाव आहे ना त्यांनी सूर्या बी असं नाव दिलेलं आहे या पूर्ण याला। हाईट ह्याची 3.5 फूट आहे। ओम आहे मध्ये, खूप सुंदर असं सूर्याचं त्यांनी डेकोरेशनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। फॉर्ममध्ये त्यांनी सूर्य असं उभारलेलं आहे, तुम्ही बघू शकतात आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असं केलेलं आहे आणि ह्याची किंमत आहे 6,000 रुपये। तसंच आपण इथे पुढे बघूया, बासुरी म्हणून त्यांनी केलेलं आहे। जर तुमचा यंदाचा गणपती बाप्पा आहे ना कृष्णाच्या रूपामध्ये असेल ना तर नक्कीच तुम्ही या डेकोरेशनचा
विचार करू शकतात। खूप सुंदर अशी आरास केलेली आहे। पुन्हा एकदा याची हाईट सांगतो 3.5 फूट आहे। बासुरी म्हणून यांनी नाव दिलेलं आहे आणि याची पूर्ण किंमत आहे ना 6000 रुपये आहे। तसंच पुढे आपण आलो ना तर आपल्याला इकडे श्री गणेशाय नमः असंही बघायला मिळतं आहे। ह्या डेकोरेशनचं नाव त्यांनी श्री गणेशाय नमः दिलं आहे। हाईट आहे ना 3.5 फूट आहे आणि पाठीमागे आपण बघितलं ना ओम आणि ते गणपती बाप्पाचं आपल्याला सुंदर असं एक चित्र बघायला मिळतं आहे। त्यांनी ग्रासवरती केलेलं आहे। बाजूला 2 मूषक आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत आणि ह्याची किंमत 6500 आहे। 6500 रुपयाला तुम्हाला ही आरास बघायला मिळेल। तिथे पुढे आलात ना तर महालक्ष्मी समोरच आपण बघू शकतो। खूप सुंदर अशी देवीचं त्यांनी रूप साकारलेलं आहे महालक्ष्मी आणि संपूर्ण हे आहे ना इको फ्रेंडलीमध्ये त्यांनी केलेलं आहे। बाजूला आपल्याला आई म्हणून लिहिलेलं दोन्ही साईडला दिसतं आहे। तर तुम्हाला देवीची आरास घ्यायची असेल तर त्याची हाईट आहे 3.5 फूट आणि किंमत आहे 6500। खूप सुंदर असं आहे। विशेष करून त्यांनी संपूर्ण डिटेल केलेलं आहे। तुम्ही मुखवटा बघू शकता, दागिने बघू शकतात, त्याला गजरा घातलेला आहे खूप सुंदर असा, साडी तुम्ही बघू शकता। ही संपूर्ण इको फ्रेंडली आहे। तर आता आपण पुढचं डेकोरेशन बघूया। कट करत आहे तर आता आपण आहे ना पुढचं मखर बघतो आहे। आपल्याला इथे नंदी वॉटरफॉल म्हणून बघायला मिळत आहे। हे जी हाईट आहे ना 3 फूट आहे। तर तुम्ही पुढे बघाल तर समोरच आपल्याला इकडे खूप सुंदर असं लाइटिंग केलेली दिसते। शंकराचं आपल्याला इथे फोटो लावलेला बघायला मिळतो आहे। बाजूला 3 आपल्याला त्रिशूळ, तसंच बाजूला इथे आपल्याला नंदी बघायला मिळत आहे। हे नंदी आहेत ना म्हणजे पाणी आहे त्यांच्या मुखामधनं। तर दोन्ही साईडला आपल्याला इकडे नंदी बघायला मिळतात आहे। तुम्ही ते बघू शकतात आतमध्ये त्यांनी पाणी ठेवलेलं आहे। तर असं तुम्हाला हे डेकोरेशन घ्यायचं असेल नंदी वॉटरफॉल तर ही तुम्हाला 10,500 रुपयाची किंमत आहे। तर आपण आता पुढे बघूया। पुढे आपल्याला ना अष्टविनायक वॉटरफॉल म्हणून इकडे हे सुंदर असं मखर बघायला मिळतं आहे। ह्याच्यावरती आपल्याला आहे ना अष्टविनायक बघायला मिळत आहे संपूर्ण आणि ह्याच्यामध्ये आपण कलर कॉम्बिनेशन बघू शकतो त्यांनी केलेली आहे। बाजूला आपल्याला दोन्ही साईडला ना इथे हत्ती बघायला मिळतात आहेत। तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला हे वॉटरफॉल आहे, ह्याच्यामध्ये पण पाणी येणार आहे आणि ह्याची किंमत आहे ना 13,500 रुपये आहे। साधारण ह्याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती आरामात बसू शकते। तसंच आपण इकडे पुढे बघितलं तर आपल्याला इकडे आहे ना लायन वॉटरफॉल म्हणून बघायला मिळतं आहे। 12,500 रुपये किंमत आहे त्याची। संपूर्ण सुरेख असं हे आपल्याला मखर बघायला मिळतं आहे। पाठीमागे तुम्ही लाईट बघू शकतात आणि दोन्ही साईडला नंदी दिलेले आहेत, त्यांच्याही मुखातून आपल्या इकडे पाणी बघायला मिळतं आहे। तसंच आपण पुढे आलो ना तर आपल्याला खाली इकडे गार्डन म्हणून हे मकराचं त्यांनी नाव दिलेलं आहे, गार्डन लहान म्हणून। आणि सगळं आर्टिफिशियल फुलांनी पानांनी त्यांनी हे झाड बनवलेलं आहे। बाजूला 4 हरणं आपल्याला बघायला मिळतात आहेत आणि ह्याची किंमत आहे 4000 रुपये। तर आता आपण आहे ना पुढे आलेलो आहे आणि इथे सुंदर असं आपल्याला हे मखर बघायला मिळते। पंख म्हणून यांनी या मखराचं नाव दिलेलं आहे। 3.5 फुटामध्ये तुम्हाला हे मकर बघायला मिळेल। पाठीमागे तुम्ही बघाल तर आपल्याला असं मोरपीस टाईप त्यांनी डिझाईन केलेली आहे। मध्ये ओम आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्या ओमच्या भोवती आपल्याला लाईट बघायला मिळते। प्रत्येक या मकरामध्ये आपल्याला लाईट बघायला विशेष करून मिळणार आहे। बाजूला 2 मोर आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत आणि हा मकराची किंमत आहे 6500 रुपये। तर आता आपण आहे ना पुढे बघूया। पुढचं तुम्ही इकडे मकर बघाल तर आपल्याला लंबोदर यांनी हे नाव दिलेलं आहे। समोरच आपल्याला आहे ना मोदकामध्ये लंबोदर नाव गणपती बाप्पाचं बघायला मिळत आहे। खाली तुम्ही बघाल तर लाल कलरमध्ये त्यांनी LED केलेली आहे। बाजूलाही लेफ्ट आणि राईट साईडलाही तुम्ही बघाल तर मोराच्या बरोबर खाली त्यांनी LED दिलेली आहे आणि बाजूला समोर तुम्ही बघाल तर समोर पण आपल्याला इथे मोर बघायला मिळतात आहे। तसंच आपल्याला बॉर्डर पट्टी तुम्ही त्याची बघाल तर इकडे डिझाईन बघायला मिळते आहे आणि त्या बॉर्डर पट्टीच्या डिझाईनमध्ये पण आहे ना त्यांनी लाईट दिलेली आहे। ह्याची हाईट साधारण जर बघाल तर 3.5 फूट आहे आणि किंमत तुम्ही बघाल तर 7000 रुपये ह्या मकराची किंमत आहे। तर आता आपण आहे ना पुढचं मकर बघूया एकदंत म्हणून। ही पण हाईट 3.5 फूट आहे। समोर जर बघाल तर ग्रासवरती त्यांनी एकदंत वरती आपल्याला मोदकाची डिझाईन आणि ओम बघायला मिळत आहे। बाजूलाही खूप सुरेख असं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे। तसंच पुढे तर बघाल तर इकडे आपल्याला बाजूला सुरेख अशी डिझाईन त्यांनी 2 दिलेली आहेत आणि ह्याची किंमत आहे 6500 रुपये। तर आता आपण आहे ना पुढचं अजून एक मकर बघूया। टॉप पिकॉक म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे मकराचं। 3.5 फुटाचं आहे आणि बाजूला 2 आपल्याला इकडे डिझाईनमध्ये मोर बघायला मिळतात आहेत। लेफ्ट आणि राईट साईडला पण तुम्हाला इकडे मोर बघायला मिळतील आणि ह्याची किंमत आहे 6500 रुपये। तुम्ही इकडे बघाल विशेष करून आहे ना आतून आणि बाहेरून त्यांनी LED लावलेली आहे। तर आतून पण आणि बाहेरून पण LED दिलेली आहे। विशेष करून त्या गणपती बाप्पाची सुरेख अशी आपल्याला तुम्ही ह्याच्यामध्ये मूर्ती बसू शकता। साधारण 2 फुटाची मूर्ती या मकरामध्ये
बसू शकते। तर पुढे आपण बघतोय तर आलो आहोत आपण त्रिदेव, ह्या मकराचं नाव त्यांनी त्रिदेव दिलेलं आहे। ही पण 3.5 फूट आहे सेम, आणि समोरच आपल्याला श्री असं दिलेलं आहे त्यांनी ग्रासवरती। तसंच ह्याची किंमत आहे 6500 रुपये। ह्यालाही तुम्हाला LED त्यांनी लावलेली आहे। तर इथे पुढे आपण आलो तर इकडे आपल्याला हे एक मोठं मकर बघायला मिळत आहे, तुम्ही बघू शकतात। ही मकराची किंमत मी तुम्हाला सांगतो 25,000 रुपये किंमत आहे या मकराची। आणि ही तुम्ही वर्षभर म्हणजे वापरू शकतात, आणि पूर्ण इको फ्रेंडली असल्यामुळे तुम्ही वर्षानुवर्षही वापरू शकतात। बाजूला 2 मशीन लावलेले आहेत, तर हे गोल फिरते तुम्ही बघाल तर। पाठीमागे जर तुम्ही बॅकग्राऊंड बघाल तर इकडे आपल्याला LED केलेलं बघायला मिळत आहे, आणि 5 फुटाचं आहे। तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी मूर्ती जर तुमच्या घरी बसत असेल तर बाजूला 2 लोड दिलेले आहेत, आणि त्या लोडवर पण त्यांनी खूप उत्तम अशी डिझाईन करून रंगसंगती साधलेली आहे, आणि ह्याची किंमत 25,000 रुपये आहे। तर आता पण आहे ना पुढे बघूया। तर आता पण आहे ना पुढचं डेकोरेशन बघतो आहे। इथे पण सेम आहे, छोटी साईज आहे। समोर आपण बघतो आहे त्यांनी सुंदर असं डिझाईन लावलेली आहे। छोटी साईज आहे, 4 फुटाची साईज आहे। बेस साईज आहे 2 बाय 2.5, आणि त्याचं 2 फूट हाईट आहे त्याची। जर तुम्ही खालचा हा पाठ चौरंग बघाल तर 2 फुटाची याची हाईट आहे। चौरंग दिले प्रत्येक याच्यामध्ये, आणि चांगल्या क्वालिटीचं दिले विशेष करून। तर ह्याची किंमत आहे 16,000 रुपये। तर पुढचा आपण एक बघतो आहे, ह्यांनी नाव दिलेलं आहे NK3 म्हणून नाव दिलेलं आहे। 4 फूट हाईट आहे पूर्ण या मकराची, सेम आहे, आणि ह्याची किंमत त्यांनी लावलेली आहे 15,000 रुपये। तसंच आपण पुढे बघितलं तर आपल्याला हा P10 म्हणून नाव दिलेलं आहे। ओम आपल्याला बघायला मिळतं आहे ब्लू ह्याच्यामध्ये। तसंच विशेष करून वरती त्यांनी सुरेख अशी डिझाईन केलेली आहे। खाली बघाल तर तुम्हाला पिंक ह्याच्यामध्ये त्यांनी फ्रेममध्ये LED लावलेली आहे, आणि ह्याची हाईट आहे 4 फूट, आणि किंमत आहे ह्याची 10,000 रुपये किंमत आहे या मकराची। P10 नाव आहे त्याचं। तसंच पुढे आपण बघितलं ना तर P13 आपल्याला हे मकर बघायला मिळतं आहे। ह्याची हाईट 4 फूट आहे, आणि प्रत्येक तुम्हाला मकर हे विशेष करून डिझाईनमध्ये वेगळं बघायला मिळेल, आणि सगळ्याच मकरांमध्ये यांच्या LED विशेष करून लावलेली आहे। बाजूला 2 लोड दिलेले आहेत, आणि पुन्हा एकदा ह्याची किंमत आहे 15,000 रुपये। तसंच पुढे आपण आलो तर आपल्याला इकडे P12 म्हणून या मकराचं नाव दिलेलं आहे त्यांनी, P12। तर इथे आपण बघाल तर आपल्याला पिंक कलरमध्ये आपल्याला इकडे LED, तसंच खाली इकडे ब्लू ह्याच्यामध्ये LED बघायला मिळते आहे। बाजूला तुम्ही असे 2 मोटर त्यांनी लावलेले आहेत, यंदा नवीन मी हे विशेष बघतो आहे। तर ह्याची किंमत आहे 18,000 रुपये। 5 फुटाचं हे मकर आपल्याला इथे बघायला मिळतं आहे। आता आपण ना पुढचं मकर बघतोय, हे सरस्वती आसन म्हणून आपल्याला मकर बघायला मिळतं आहे। पाठीमागे बघू शकतो बॅकग्राऊंड आहे ना, सरस्वती देवी त्यांनी खूप सुंदर अशी डिझाईन लावलेली आहे, त्यालाही पूर्ण LED केलेली आहे, आणि हे 3.5 फुटाचं आहे मकर, आणि ह्याची किंमत तुम्ही बघाल तर आपल्याला 6,000 रुपये किंमत आहे। बाजूला 2 असे विना त्यांनी डिझाईनमध्ये केलेले आहेत। तर पुढे आपण बघतो तर आपल्याला ना ओम गण गणपते नमः अष्टविनायक आरास म्हणून त्यांनी केलेली आहे। ह्याची हाईट सेम आहे 3.5 फूट, आणि ह्याची तुम्ही किंमत बघाल तर 6,000 रुपये आहे। बाजूला आपल्याला दोन्ही साईडला अष्टविनायक बघायला मिळत आहे। पाठीमागे विशेष करून बघाल तर गणपती बाप्पांची त्यांनी डिझाईन केलेली आहे। तर पुढे आला तर आपल्या इकडे ब्रह्मांड नायक म्हणून स्वामींचं हे सुंदर असं एक स्वामी आसन म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे। यंदा जर तुमची स्वामींच्या रूपामध्ये गणरायाची मूर्ती असेल, तर तुम्हाला स्वामींची आरास पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या डेकोरेशनचा विचार करू शकता, त्या आरासचा विचार करू शकतात। ह्याची हाईट आहे 3.5 फूट, आणि किंमत आहे ह्याची 6,500 रुपये किंमत आहे। तसंच जर पुढे तुम्ही आलात, जर तुम्हाला असं राजमुद्रा आणि किल्ल्यांचं वगैरे महाराजांचं डेकोरेशन पाहिजे असेल तर किल्ला आसन म्हणून त्यांच्याकडे अवेलेबल आहे। तर सुरेख असं त्यांनी किल्ल्याचं रूप देण्याचं, कलाकृती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि याची हाईट आहे सेम तेवढीच हाईट आहे 3.5, आणि किंमत आहे ह्याची 6,000 रुपये। बाजूला आपल्याला 2 मावळे बघायला मिळतात आहे। तर पुढे आपण बघितलं तर इकडे सगळ्या प्रकारचे तुम्हाला मकर बघायला मिळणार आहे। छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला इकडे मकर बघायला मिळणार आहेत। साधारण ह्यांच्याकडे तुम्ही बघाल तर 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपयापासून यांच्याकडे मकराची सुरुवात होते। तसंच तुम्ही जसं घ्या तसं तर पुढे तुम्ही बघाल तर पुढे तुम्हाला खूप उत्तम असे डिझाईन्स बघायला मिळतात आहेत मकरांमध्ये, आणि पुढे तुम्ही आला तर वेगवेगळी डिझाईनवरती तुम्ही बघू शकता सुरेख असे त्यांनी मकर लावलेले आहेत। तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला इकडे येऊन भेट देऊ शकतात।
चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.